स्वातंत्र्य दिवसाच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। त्यानिमित्तानेच मग राजूचे इथे काही फोटो पण काढायचे होते, पण त्याआधी इथे मी देवघर जे आहे ते आवरायला घेतलं होतं, कारण की श्रीकृष्ण जन्माष्टमी पण त्याच दिवशी होती आणि येणाऱ्या काही दिवसात आता आम्हाला नवीन घरी राहायला जायचे, त्याच्यामुळे इथलच्या घराचा आम्ही दसरा वगैरे काहीच काढला नाही। जाता वेळेस सगळं क्लिनिंग करून देऊ, त्याच्यामुळे सिंपल असं देवघराची जी आहे ती क्लिनिंग करून घेतली। देवाचे वस्त्र हे धुवून घेतले आणि आता राहिलं होतं फराळाचं करायचं। त्यामध्ये फक्त इथे मी बेसनाचे लाडू जे आहेत ते करायला घेतले। बेसनाचं पीठ भाजून घेतलं होतं आणि अनारशासाठी तांदळाचं पीठ जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं, त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून त्याचे लाडू बांधून घेतले। दुसऱ्या दिवशी अनारसे बनवायचे होते। बेसन पीठ छान थंड झालं की त्याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेतली, व्यवस्थित मिक्स करून बेसन लाडू बनवून घेतले। आणि आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत फराळामधल्या, फुलवरा करणं, परत मग गुलाबजामुन करणं, ह्या एक दोन गोष्टी त्या दुसऱ्या दिवशी करायच्या होत्या। आता त्याच्यानंतर सुंठवड्यासाठी सगळ्या लागणारं खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट, साखर, सुंठ, ओवा आणि मखाना हे सगळं व्यवस्थित काढून घेतलं। हे सगळं रात्रीच आवरून झालं की नंतर इथे राजवीचे जे आहेत ते फोटो काढायला घेतले आम्ही। थोडंसं सिंपल असं डेकोरेशन केलं। सिंपल असा भारताचा जो नकाशा आहे तो काढून घेतला होता आर्टिफिशियल फुलांनी, पण इथे राजवीनं ते व्यवस्थित ठेवतच नव्हती, तिला ते कमी पडू लागला। 3-3 वेळेस ती मोडू लागली त्याला। मग तसेच 2-4 फोटो काढून घेतले, थोडासा व्हिडिओ काढला आणि असं झालं मग आमचं कालचं सेलिब्रेशन। नेक्स्ट व्हिडिओ असेल गोकुळाष्टमीचा।